हाय हॅलो नमस्कार. मी नेहा भट. माझ्या व्हायरल पोरगी या यूट्यूब चॅनलतर्फे नाटक नाटक नावाचा मी सेगमेंट घेऊन आली आहे आणि आज अखेर तो दिवस आलाय. याच सेगमेंटचा पहिला भाग घेऊन आली आहे मी. नाटक म्हटलं ना की प्रत्येकाच्याच डोळ्यासमोर काही ना काहीतरी आठवणी उभ्या राहतात. म्हणजे काहींना आपले कॉलेजचे दिवस आठवतात, काहींना स्पर्धा आठवतात, काहींना वडापाव चहा आठवतो. आपले आई बाबा आजी आजोबा यांना त्यावेळचे त्यांचे जुने दिवस आठवत असतील. नाटक म्हणजे असं एक वेगळंच काहीतरी असतं ना, म्हणजे असं एकदम एनर्जेटिक. नाटकाची परंपरा आपल्याला खूप जुनी आहे. म्हणजे केशवराव भोसले बालगंधर्व यांच्यापासून ते अगदी अलीकडच्या काळातले डॉक्टर काशीनाथ घाणेकर, डॉक्टर श्रीराम लागू आणि आत्ता सगळ्यांच्या मनावर राज्य करणारे प्रशांत दामले सर. आणि आज आपण ज्या नाटकातल्या कलाकारांशी बोलणार आहोत ना, त्या नाटकाचा हिरो सुद्धा ही परंपरा अशीच पुढे चालू ठेवणार आहे याची मला खात्री. अगदी काही महिन्यांपूर्वी सगळं जग बंद पडलं होतं. चित्रपटसृष्टी, रंगभूमी साहजिकच बंद होती. पण काही दिवसांपूर्वीच याच नाट्यगृहातल्या खुर्च्या, दरवाजे, रंगमंच यांनी मोकळेपणाने श्वास घेतला. नाटकाच्या घंटेचा नाद पुन्हा सुरू झाला. नटाची ऊर्जा, प्रेक्षकांच्या टाळ्या प्रेक्षागृहात घर करून गेले. आणि हो, विंगेत एंट्रीसाठी उभ्या असणाऱ्या नटाच्या मनात चाललेली धाकधूक पुन्हा एकदा चालू झाली. नाटकासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं? अहो, तिकीट खिडकी. चला तर मग पुण्यातल्या बालगंधर्व इथे गेली 25 वर्ष सातत्याने काम करणाऱ्या एका काकांशी तिकिटांसंदर्भातच गप्पा मारूया. त्यांना विचारूयात अनलॉक बद्दल काय म्हणणं आहे. तर आपण आता अगदी इम्पॉर्टंट ठिकाणी आलोय, ते म्हणजे तिकीट बुकिंगचं ठिकाण. राजन बुवट सर, जे गेली 25 वर्ष इथे बालगंधर्वाच्या तिकीट बुकिंगला काम करतात, त्यांना आपण विचारणार आहोत. सर नमस्कार. नाटक या सेगमेंटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मला सांगा की अनलॉक नंतर तू म्हणशील कसं, स्पेशली या नाटकाला कसा रिस्पॉन्स आहे? तिकीट बुकिंग सेंटरबद्दल तुम्ही काय सांगा? मला आता पूर्वीपेक्षा म्हणजे आता आमची सुरुवात म्हणजे तू म्हणशील तसे चांगल्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स मिळते. आता म्हणजे आपण ओपनिंग 8 दिवस आपण बुकिंग चालू करतो. लोक आवर्जून म्हणजे पहिला काही ठराविक लाईन आपल्या असतात काउंटर, त्यासाठी लोक आवर्जून पहिल्या बँकेसाठी तिकीट बुक करायला आवर्जून येत असतात. चांगला रिस्पॉन्स आहे. अगदीच नाटकाला इतका छान रिस्पॉन्स मिळतोय आता अनलॉक नंतर, तर तेही खरंच खूप छान आहे. आणि जेव्हा अनलॉक झालं, लॉकडाऊन चालू होतं, तर तेव्हाही आपण काकांना विचारणार आहोत की काय परिस्थिती होती. काका, जेव्हा लॉकडाऊन लागलं होतं तर तेव्हा काय सिच्युएशन होती? ऑफकोर्स चांगली नसणार, काय काय भावना होती? कारण हे तुम्हाला कधीच कोणी विचारत नसतं, मला ते जाणून घ्यायचं. पण आमचे गेले म्हणजे मार्चपासून आम्ही 9 महिने आम्ही घरी. पण आम्हाला ते कसं, एकदा सकाळी आम्ही 8 वाजता घरून निघालो की आम्ही रात्री 10-11पर्यंत आम्ही थिएटरलाच असायचो. पण ते आम्हाला 9 महिने बिलकुल म्हणजे घरी म्हणजे कधी आपले थिएटर चालू होते, कधी म्हणजे आपलं प्लॅन चालू होते, कधी आपण बुकिंग सुरू करू, त्याची आम्हाला ओढ जास्त म्हणजे रंगमंदिराकडे यायसाठी. तरी आम्ही आधी कधी चक्कर असायचे आमच्या महिन्यातून 2 महिन्यातून एक तरी चक्कर आपल्या थिएटरला आम्ही आवर्जून यायचो. एवढी आमची इथंच श्रद्धा आहे. काका, म्हणूनच मी विचारलं, कारण हा प्रश्न तुम्हाला नाही विचारला जात. तुमच्याही भावना जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि आता बरोबरच मी इथे पाहते, मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, सगळे नियम पाळून हे नाटकाचे शोज होत आहेत. काका, त्याच्याबद्दल सांगा. लोक घाबरतात, काही लोक अजूनही घाबरतात, तर ते घाबरायची खरंच गरज नाही. नियम खूप चांगले पाळले जातात, काळजी घेतली जाते. काका, काय सांगा? आपण सगळे नियम वगैरे इथं म्हणजे सॅनिटायझरपासून आम्ही आदल्या दिवशी म्हणजे किंवा शो जर का आधी असेल 12:30 5चा, त्याच्या आधी आम्ही 2 तास पूर्ण थिएटर सॅनिटायझर करून देतो. त्याच्यानंतर आतमध्ये सोडताना गन मशीन चेक करणं किंवा सॅनिटायझरची आपण तिथे व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे काय लोकांनी घाबरू नये, म्हणजे त्यांनी आवर्जून कार्यक्रम पाहावा अशी आमची अपेक्षा. थँक्यू सो मच काका. आपल्या सगळ्यांच्याच मनात अजूनही थोडीफार भीती आहे, पण खरं तर घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. कारण नाट्यगृहात अगदी कडक नियम पाळून नाटकाचे प्रयोग सादर होतात. आणि हो,
तुम्हा प्रेक्षकांमुळेच ते हाऊसफुल सुद्धा होतात. मी तू म्हणशील तसं ह्या नाटकाचा प्रयोग पाहिला. मला प्रचंड आवडलं ते नाटक. तुम्हीही बघा, पाहिलं नसेल तर. अहो, या नाटकाचे 75 प्रयोग झालेत आणि हळूहळू 100व्या प्रयोगाकडे वाटचाल आहे त्यांची. आता लवकरच त्यांचा 100वा प्रयोगही सादर होणार आहे. तो कुठे असणार आहे हे आपल्याला कळणार आहे. तो प्रयोग आपण हाऊसफुल करूयातच आणि मधले सगळे प्रयोग हाऊसफुल करूयात. हे नाटक आम्ही बऱ्याच महिन्यानंतर बघतो आहोत आणि नाटक एवढं छान होतं. मेसेज देखील याच्यातला छान होता एकदम. जसं आत्ता जे त्यांनी सांगितलं, मेसेज खरोखरच एकदम सुरेख होता. नवरा बायकोमध्ये जे मिसअंडरस्टँडिंग्स होतात त्याचं ह्यांनी व्यवस्थितपणे क्षुल्लक ह्याच्यानी आणि हास्यादी ते सगळं हे केलं आहे, दाखवलेलं आहे. तर हा नाटक ओव्हरऑल एकदम फर्स्ट क्लास होता. आम्हाला भरपूर आवडला. ते पण 1 वर्षानंतरचा फर्स्ट नाटक आहे आमचं. तर ऑल द बेस्ट टू दिस टीम. दे डिड ऑल व्हेरी वेल. नाटक खूपच अप्रतिम होतं. संकर्षणाचं काम, संकर्षण म्हणजे मुळात कवी म्हणून मला फारच आवडतं आणि त्यामुळेच मी हे नाटक बघायला आले. माझ्या मुलांनी ही तिकीटं काढली नाटकाची. मी त्यालासुद्धा हे नाटक बघायला सांगणार आहे, कारण नवीन पिढीने हे नाटक पाहणं खूपच गरजेचं आहे. आम्हाला दोघांना हे नाटक खूप अप्रतिम वाटलं आणि माझं खूप भाग्य आहे की आम्ही दोघं जोडीने हे नाटक पाहिलं. ते जास्त महत्त्वाचं होतं आणि खूप रिलेटेबल गोष्टी होत्या. म्हणजे जवळजवळ प्रत्येक गोष्ट रिलेटेबल म्हटली तरी चालेल, कारण मी मॅनेजर आहे आणि तो असिस्टंट मॅनेजर आहे. नाही म्हणजे एकदम रिअलिस्टिक नाटक होतं. म्हणजे आपण बघत असताना आपण स्वतः स्टेजवर आहोत असं फील होतं. सो सगळ्यांनी तुम्ही आवर्जून या आणि म्हणजे चांगला प्रतिसाद द्या या नाटकासाठी. आमच्याकडनं बेस्ट ऑफ लक. ह्याच नाटकातल्या कलाकारांशी मी काही खास गप्पा मारल्यात नाटकासंदर्भात. चला बघूया. नमस्कार. नाटक या सेगमेंटमध्ये तुमच्या दोघींचं खूप खूप स्वागत. आणि तू म्हणशील तसं या नाटकाचे 75 प्रयोग झालेत. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट येणाऱ्या सगळ्या प्रयोगांसाठी. आणि आता 100व्या प्रयोगाकडे तुमची वाटचाल चालू आहे. कसं वाटतंय तुम्हाला दोघींना? ऑफकोर्स छान वाटत असणार आहे, पण तुमच्याकडून ऐकायचं. ऑफकोर्स तू म्हणालीस तसं छानच वाटतंय. आणि प्रत्येक प्रयोगाचा एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे. काही प्रयोगांचे हाऊसफुल पण झाले आणि अजूनही होत आहेत हाऊसफुल. सो त्याची एक मजा वेगळीच आहे. सो 100व्या प्रयोगाकडे आता आम्ही होपफुली बघतोय आणि अजून 200 प्रयोग व्हावे, 500 प्रयोग व्हावे, यासाठी आम्ही मेहनत करतोय. सगळे तू म्हणतेस तसंच खूप खूप कमाल वाटतं. डेफिनेटली 75 प्रयोग झाले, आता 100वा पण जवळ येतो. तर आनंद आहेच त्या गोष्टीचा खूप जास्त आणि मजा येते. म्हणजे की लोक म्हणजे आफ्टर लॉकडाऊन सुद्धा लोक इतक्या संख्येने येत आहेत, प्रतिसाद देत आहेत आणि शो इतका छान चालू आहे, हाऊसफुल होत आहेत प्रयोग. तर खूप कमाल वाटते ही गोष्ट. नक्कीच मी पण प्रेक्षकांना सांगेन की 75वा प्रयोग खूप मस्त झाला. मी स्वतः बघितला होता कोथरूडला. आणि आता 100वा प्रयोग तुम्ही सगळे हाऊसफुल करालच. लवकरच कळेल तुम्हाला की 100वा प्रयोग कुठे होणार आहे आणि त्याच्यामधले सगळे प्रयोगही तुम्ही हाऊसफुल केले तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. चालणार आहे. सो पहिला प्रश्न मी भक्ती तुला विचारते की हे कॅरेक्टर करत असताना तुला स्वतःला काही वेगळं करावं लागलं का? म्हणजे आपण जसं कॅरेक्टरचा अभ्यास करतो प्रत्येकच जण, तर हे कॅरेक्टर करताना स्पेशली तुला काही करावं लागलं? बेसिकली मी कॅरेक्टरचा अभ्यास वगैरे करून मग परफॉर्म करणारी नाही. मी खूप इम्प्रोवाइज आणि त्या वेळेला मला जे वाटेल त्या क्षणी तसं रिॲक्ट करून मग कॅरेक्टर करण्यासाठी आहे. सो तसं बेसिकली माझा तसा पिंडच नसल्यामुळे मी काही अभ्यास वगैरे असं ॲक्सेप्ट काही केला नाही. प्रिया,
तुझा हा प्रोफेशनल नाटकाचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे, तसं कुठे जाणवलं नाही. थँक्यू सो मच. जाणवलं नसेल तर. ॲक्च्युली तुम्ही सगळेच खूप ईज, म्हणजे तुमच्या परफॉर्मन्समध्ये खूप ईज असते, त्यामुळे ते जाणवत नाही. पण तुझं तर खरंच नाही जाणवलं, त्यामुळे खूप 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 मस्त वाटतं की एक अशी नवीन ॲक्ट्रेस आहे आणि जिचा हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे प्रोफेशनल नाटकाचा, पण ते कुठेही जाणवत नाही. सो कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू सो मच. आणि ह्या सगळ्यांसोबत काम करतानाचा तुझा एक्सपिरियन्स कसा आहे, कारण पहिल्यांदाच तू काम करतेस या लोकांसोबत. तेच म्हणलीस की एकदम वाटलं नाही की माझा पहिला अनुभव होता किंवा काय. तर मला वाटतं ते क्रेडिट ह्यांना सुद्धा जातं, कारण ते इतकं संभाळून घेतलं जातं प्रत्येक वेळी की असं कधी वाटलं नाही. पण जेव्हापासून प्रॅक्टिस सेशन सुरू होते नाटकापासूनच, तेव्हापासूनच प्रत्येक गोष्टींमध्ये कुठे ना कुठे त्यांच्या एक्सपिरियन्समधूनच आम्ही शिकतो किंवा त्यांना बघून बघूनच आम्ही गोष्टी इम्प्रूव्हमेंट अजून होत जाते त्या गोष्टींमध्ये. त्यामुळं मला वाटतं की त्याच्यामुळे कदाचित तो ईज आला असावा आणि हळूहळू टीममध्ये बॉन्डिंग त्या प्रकारे बनतं. आणि केमिस्ट्री आणि मेन मला काम करायला आवडतं, मला नाटक अतिशय आवडतं करायला, त्यामुळे तो आनंदही असतो. त्याचं कॉम्बिनेशन काहीतरी असावं. आणि एक्सपिरियन्स म्हणशील पहिला तर खूप कमाल होता, खूपच कमाल. कारण पहिलंच प्रोजेक्ट इतकं मोठं मिळणं हे खरं तर मी स्वतः खूप भाग्यवान समजते. कारण प्रोड्युसर प्रशांत दामले सर आहेत, डिरेक्टर प्रसाद सरांनी केलं होतं, संकर्षण भक्तीसारखी म्हणजे मोठी लोक सोबत काम करते मी त्यांच्यासोबत. सो हां, म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की संगीत पण अशोक पत्की सरांचं असणं, एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांबरोबर जर मी आहे तिथे, तर ही गोष्ट मला खूप मोठी वाटते. नाही खरं आहे, अर्थातच की इतके सगळे मुरलेले कलाकार या नाटकात असताना सुद्धा, म्हणून मी तुला म्हटलं की कुठेच जाणवत नाहीये की तू पहिल्यांदा प्रोफेशनल नाटकात काम करतेस. भक्ती, तू खूप वर्षांनी रंगभूमीवरती आय गेस परत काम करतेस. प्रमुख भूमिकेत हां. म्हणालीस तर ऑफकोर्स आता मी हां. खूप वर्षांनी परत प्रमुख भूमिकेत काम करते. पण थिएटर पासून मी फार काळ कधीच लांब नव्हते. म्हणजे साधारण एक दीड वर्षांनी माझं एक कोणतं ना कोणतं नाटक चालूच असतं. प्रिया, तुझं कॅरेक्टर खूप चुलबुली आणि बबली आहेस तू म्हणजे नाटकात. आणि तुझा जो एक सीन आहे खूप असं भरभर बोलतेस त्यात. तर तुला ते करताना सुरुवातीला काही हार्ड गेलं का, किंवा काय, तू काय सांगशील तुझ्या एकंदरीतच भूमिकेबद्दल काय सांगशील? हार्ड असं नाही म्हणणार मी, पण ते सुरुवातीला थोडंसं असतं की नाही तेवढं समजलेलं नसतं किंवा चाचपडत असतो मी पण की अच्छा हे असं करून बघूया का, हे असं करून बघूया का. सो कुठपर्यंत ते कळेपर्यंत की हे मला जमतंय, हे मी अशा प्रकारे करू शकते, तो तेवढा वेळ मी घेतला. आणि कॅरेक्टर म्हणशील तर मी माझ्या पर्सनल आयुष्यात पण तशी आहे, म्हणजे इतकी भरभर बडबडते असं नाही, किंवा इतकी काय म्हणतो आपण ती थोडी जरा जास्त आहे ते कॅरेक्टर, तेवढं नाही, पण मी आहे माझ्या पर्सनल आयुष्यात सुद्धा. त्यामुळे मला कुठेतरी थोडं रिलेट करता आलं त्या गोष्टीशी, कदाचित त्याच्यामुळे सोपं गेलं असं. भक्ती, तू सुद्धा ऑफकोर्स इंडिपेंडेंट आहेसच, पण ह्यात सुद्धा जी तुझी भूमिका आहे ती घर सांभाळून पुन्हा ऑफिसला जाणारी अशी कणखर स्त्री आहे. तर तुला ते, मी तुला मगाशी म्हटलं जसं की कॅरेक्टर करताना काही वेगळं करावं लागलं का, पण तुला ते ऑफकोर्स आपण पर्सनल आयुष्यातही आपण ते करत असतोच, तूही करतेस, म्हणजे घर सांभाळून सगळं प्रोफेशन पण सांभाळतेस, पण आणखीन वेगळं ते लक्षात राहते ती भूमिका. तर त्याच्यासाठी तू काय केलंस? काहीतरी एक वेगळं, माहिती नाही, पण तो कणखरपणा लक्षात राहतो तुझ्या, आय थिंक तुझ्या डायलॉग बोलण्यातून किंवा तुझ्या बोलण्याची जी स्टाईल आहे त्याच्यामुळे असेल कदाचित. ॲक्च्युली बऱ्याचशा गोष्टी लिखाणातच आहेत. त्यामुळे वेगळं खरं तर असं काही करायची काही गरज नाही पडली, कारण सगळं लिखाणात असल्यामुळे ते तसंच्या तसं केलं ना, तसं तसं मांडलं तरीसुद्धा ते तेवढंच काय परिणामकारक दिसतं. प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल की हे नाटक का पाहावं? मला माहिती आहे हे नाटक का पाहावं, पण तुमच्याकडनं मला ऐकायचंय, तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल की हे नाटक का पाहावं?
बेसिकली एक गोष्ट अशी आहे की नाटकामध्ये हे सांगितलंय की कुठल्या वेळेला नातं कुठलंही असेल, नवरा बायको, फ्रेंडशिप असेल, घरी आपली फॅमिली असेल किंवा काय, पण एकत्र जेव्हा जायचंय तुम्हाला तेव्हा योग्य वेळेला कधी आपण माघार घ्यायची आहे, तू म्हणशील तसं म्हणायचंय, हे कळायला पाहिजे, हे तर सांगितलंय. सो यासाठी तर डेफिनेटली बघावं. आणि बेसिकली गेली काही महिने इतकं सगळं काय होऊन गेलंय कोरोना आणि या सगळ्या गोष्टींमुळे, त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी तो स्ट्रेसही रिलीज होतो. म्हणजे ते आम्ही हसवायला उत्सुक आहोत तुम्हाला. सो मला असं वाटतं की डेफिनेटली यासाठी तर नक्की या. माझंही तेच म्हणणं आहे की अजिबात असं काहीतरी डोक्याला झिंझिण्या येणारं वगैरे नाटक अजिबात नाही आहे आमचं. आणि खूप छान हलकं फुलकं आणि खूप छान काहीतरी एक गोड संदेश देणारं आणि त्यात भरपूर हसवणारं असं आमचं नाटक आहे. सो मला असं वाटतं की तुम्हाला खूप मज्जा येईल. तर त्यासाठी तुम्ही तुमच्या नाटकाला या. नाही, तू म्हणलीस ते अगदीच खरं आहे की खूप हलकं फुलकं नाटक आहे, कुठेच टेन्शन नाही आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि एनर्जी हा तुमच्या नाटकाचा श्वास आहे. ती राखण्यासाठी तुम्ही काय काय करता? स्पेशल काही करता का की नाही असं काहीच करावं लागत नाही. बेसिक एनर्जी खरं तर सगळ्यात जास्त एनर्जी लागते संकर्षणला. सो तुम्ही त्याला विचारा प्रश्न. बापरे, आम्ही तर आम्हाला तरी ठीक आहे, आम्ही अधूनमधून जरा असतो नॉर्मल. तो नॉर्मलच नाही आहे संपूर्ण नाटकात. सो तुम्ही त्याला विचारा हा एनर्जीचा प्रश्न. तू काय सांगशील? खरंच नाही, सेम उत्तर आहे माझं या बाबतीत सुद्धा. असं काही स्पेशल असं काही केलं नाहीये एनर्जीसाठी किंवा काही करावंही लागलं नाही. मला वाटतं सगळे खूप हॅपी असतो आम्ही काम करण्यासाठीच मुळात इतकं की आम्ही वाट बघत असतो की आता कधी एंट्री घ्यायची आहे. हे प्रत्येकाचंच माझ्या मते इथे असणार आहे. त्यामुळे ते आनंदात ते होऊन जातं, त्याची गरज मला वाटत नाही. आणि खरंच ती म्हणली तसं तो प्रश्न त्याला डेफिनेटली विचारा. नाही, पॉझिटिव्हिटी तर खूप इम्पॉर्टंट असते. आणि तुमच्याकडे बघून आणि तुमच्या ग्रुपकडे बघून पण मला ते जाणवतं की तुम्ही सतत हसत असता. आणि हेच एनर्जीचं रहस्य असू शकतं. कारण हसणं फार इम्पॉर्टंट असतं. तुम्ही एकत्र कसे एन्जॉय करताय बॅकस्टेजसुद्धा, तर तेही खूप इम्पॉर्टंट असतं. तुम्हाला दोघींनाही पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप खूप ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स परत एकदा. थँक्यू नेहा, थँक्यू सो मच. पहिला प्रश्न संकर्षण तुला आहे. अर्थातच एनर्जीचं दुकान आहे म्हणजे असं मला वाटतं. मी जेवढं तुझा परफॉर्मन्स बघितला मला नेहमीच हे जाणवलं की तू एनर्जीचं दुकान आहेस. तर मला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की मी मगाशी लीलापती आणि प्रियालाही म्हटलं की तुमच्या नाटकाचा श्वास आहे एनर्जी. तर ती तू पहिल्यापासून शेवटपर्यंत तशीच्या तशी कशी काय करतेस? काय रहस्य आहे? सगळ्यात आधी नाटक हे तुझं चॅनल आहे नवीन Segment. सेगमेंट आहे यूट्यूबला. आणि नेहा तू पहिला एपिसोड ह्या नाटकाचा करायचा ठरवलास त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. आणि मी सगळ्या यूट्यूबच्या व्ह्युअर्सना विनंती करतो की नाटक हे चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. नाटकाला मोटिवेट करण्यासाठी किंवा नाटकाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका तरुण मुलीने घेतलेलं इनिशिएटिव्ह आहे. सो आय मस्ट ॲप्रिशिएट. आणि तुला खूप शुभेच्छा. तुझे अनेक चांगले एपिसोड होऊ दे आणि खूप चांगले इंटरव्ह्यूज तू घेत राहा. हळूहळू तू पण शिकशील आणि तुला एक वेगळा अनुभव येईलच. आता कमिंग बॅक टू युअर पॉईंट की नाटकामध्ये एनर्जी, खरं सांगू का, प्रशांत दामलेंबरोबर एकदा काम जर केलं किंवा त्या माणसाचा प्रयोग पाहिला तर कुठल्याही तरुण नटाने शरम वाटून घेऊन ती एनर्जी आपोआप लावावीच. म्हणजे त्यांना ज्या पद्धतीने आपण आत्ताही एका लग्नाची पुढची गोष्टमध्ये काम करताना पाहतोय असं जाणवत नाही की कुठेही त्यांनी 60 क्रॉस केली आहे. म्हणजे लोकांना एंटरटेन करायसाठी त्या वयाचा इतका अनुभव आलेला माणूस जर ती एनर्जी देऊ शकतो तर आपली तर सुरुवात आहे. हा विचार करून जर प्रयोग सुरू केला तर प्रत्येक प्रयोग आमचा एनर्जीने होतोच. आणि फक्त मीच म्हणून नाही, जसं तू म्हणालीस दुकान आहे तर दुकानामध्ये तेलाच्याही पिशव्या असतात, गुळही असतो, साखरही असते. आमच्या प्रत्येक पदार्थ तेवढाच एनर्जेटिक आहे. फक्त काय प्रत्येकाच्या भूमिकेनुसार ती एनर्जी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही त्याला काय म्हणतो वर्गीकरण तिचं करतो. भक्तीचं वेगळं आहे, प्रियाचं वेगळं आहे, ह्याचं वेगळं आहे, माझं वेगळं आहे. फक्त माझ्या कॅरेक्टरमध्येच तो चायलिश बालिशपणा खूप असल्यामुळे ती एनर्जी दिसून येते. आणि सगळेच तेवढेच दुकान काय होलसेल रेटने आम्ही एनर्जी विकत असतो. तू याच्या आधीही नाटकात काम केलंस.
आणि ह्या नाटकात तू जी भूमिका करतोयस ती तू याआधी केली आहेस की पहिल्यांदाच करतोयस, त्या प्रकारची भूमिका? ह्या प्रकारची भूमिका मी केली आहे, सूत्रधाराची केली आहे. संगीत मत्स्यगंधा नावाचं नाटक होतं, त्यामध्ये मी केली होती. पण ह्यामध्ये फरक असा आहे की त्याच्यात सूत्रधाराची जी भाषा होती ती सेम, जो काम चंडोल म्हणून जे कॅरेक्टर होतं ती दोन्ही भाषा सेमच होती. ह्यामध्ये असं आहे की सूत्रधाराची भाषा वेगळी आणि जे कॅरेक्टर आहे माझं त्याची भाषा वेगळी आहे, हा फरक आहे. त्यामुळे ती एक वेगळी मजा पण येते आणि तेवढं ध्यान पण ठेवून काम करतो. संकर्षण, तू या नाटकाचा लेखक आहेस आणि अभिनेता आहेस, अभिनयही करतोस. तर एक लेखक म्हणून आणि एक अभिनेता म्हणून तू या नाटकाकडे कसा पाहतोस? ऑफकोर्स काहीतरी फरक असेल. खरं सांगू का, एवढं व्याख्येत सांगता येईल असं मला काही कळत नाही त्यातलं. म्हणजे मी सुरुवातीच्या काळात खूप बोलणी खाल्ली आमच्या दिग्दर्शकाचे, प्रसाद उत्सव, की त्याचं नेहमी असं म्हणणं असायचं की अरे तुझेच लिहिलेले वाक्य तुला बोलायला लाज वाटते का, मग आम्ही बोलतो, तू काम करू नको. कारण मला कळतच नव्हतं की आपण ते कशा पद्धतीने बोलावं, काय करावं. लिहिताना त्याची काही कुठली प्रोसेस नव्हती. मी नेहमी असं म्हणतो की हे नाटक म्हणजे सहज पडलं आणि दंडवत घडलं. मला स्वतःलाच माहीत नाही की हे मी कसं लिहिलं. एक गोष्ट सुचली, त्या गोष्टीप्रमाणे काही वाक्य लिहावीशी वाटली, ती वाक्य लिहिली आणि ती गोष्ट पूर्ण झाली. इतकं सिंपल. उलट नंतर मग प्रयोगाच्या दरम्यान, तालमीच्या दरम्यान काही प्रत्येकाचे इनपुट्स घेऊन त्यातली काही वाक्य आम्ही बदलली सुद्धा, काही कापली सुद्धा. त्याच्यामुळे आता लेखक म्हणून पण कधीतरी छान वाटतं जेव्हा अमोलच्या तोंडी आमच्या नाटकामध्ये खूप चांगली चांगली वाक्य आहेत, तर त्या वाक्यांना जेव्हा मी विंगेत बसलेला असतो आणि त्याला टाळ्या येतात ना, तेव्हा आहे ना हा असं ते एक आनंद वाटतोच, नो डाऊट. त्याच्यामध्ये काहीच दुमत नाही आहे. पण तसं काही वेगळं पाहत नाही. उलट प्रत्येक प्रयोगाचं दडपण नट म्हणून सारखं येतं. कारण अस्वस्थ वाटायला लागतं की आता हाही प्रयोग तितका आवडेल का, हाही प्रयोग तितका चांगला होईल का. पण आनंद निश्चित वाटतो जेव्हा लोक कमेंटमध्ये सांगतात की चांगलं लिखाण आहे, आम्हाला हे वाक्य आवडलं. कधी कधी म्हणतात तुझ्यातल्या अभिनयापेक्षा तुझ्यातला ॲक्टर छान आहे, तेही छान वाटतं. कधी अशा वेगवेगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टींची ती गोळाबेरीज आहे. त्याच्यामुळे अर्थातच छान वाटतो, आनंद होतो. अमोलला या नाटकाचं अजून एक वेगळेपण असं आहे की ब्लॅकआउट. तर तू काय सांगते, तुला जेव्हा पहिल्यांदा कळलं की हे असं काहीतरी आहे तेव्हा तुला काय वाटलं? ब्लॅकआउट Blackout नाहीये. ते तू सांगशील असं मला या अपेक्षित आहे. नाटकात अजिबात एकही ब्लॅकआउट नाहीये. आणि माझ्या माहितीप्रमाणे की हे असं पहिलंच नाटक आहे की ज्यामध्ये ब्लॅकआउट नसताना सेट चेंज केला जातो प्रेक्षकांच्या डोळ्यांनी. हे जेव्हा मला कळलं तेव्हा म्हणजे हे जे सेट चेंज करताना जे सूत्रधार बोलतो ती वाक्य आधी इतकी नव्हती, ती हळूहळू डेव्हलप होत गेली इम्प्रोवाइज करता करता. पण पहिल्या प्रयोगाला निश्चितच त्याचं दडपण अशा प्रकारे होतं की माझे सेट चेंज करतात हे नवल प्रेक्षकांना दिसतंय, प्लस मी पण बोलतोय पुढे, मग त्याकडेही लोकांचं लक्ष गेलं पाहिजे. आणि हे दोन्ही घडताना कुठेही लोकांना कंटाळा नाही आला त्या गोष्टीचा. ही फार एक जबाबदारी असल्यासारखं सुरुवातीला फार वाटतं. म्हणूनच की कारण हे खूप साहजिक आहे, तुला अवघड गेलं असेल कारण दोन गोष्टी एका वेळी स्टेजवरती चालू आहेत. बॅकग्राऊंडला एक आणि आणि दोन्हीकडे लक्ष गेलं पाहिजे. लोकांनी दोन्हीकडे लोकांच्या लक्षात आल्या पाहिजे त्या गोष्टी. खूप अवघड होतं म्हणून हा प्रश्न विचारला. संकर्षण या नाटकाचे प्रोड्युसर आहेत प्रशांत दामले. तर त्यांच्यासोबत तू स्टेज शेअर केलं, साखर ठरलेला माणूस. तर तिथे ते अभिनेता म्हणून तुझ्यासोबत होते, इथे प्रोड्युसर म्हणून तू काय सांगितलं? मस्त आहेत ते दोन्ही भूमिकेत, अतिशय मस्त आहेत. आणि खूपच म्हणजे शिकण्यासारखंच आहे. त्यांची एक एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. ज्या पद्धतीने ते प्लॅनिंग करतात, जिथे प्रयोग लागले त्या दौऱ्याविषयी ते जे वारंवार त्या तिथल्या व्यवस्थापकाच्या संपर्कात असतात, बुकिंग होतंय की नाही याची चौकशी करत असतात, त्याच्या बुकिंगसाठी प्रयत्न करत असतात. आणि निर्माता म्हणून ते ना मुळात काय ना की ते म्हणतात ना की घरातला प्रमुख माणूस जर घरामध्ये शिस्तीने वागत असेल ना तर घरातली आपोआप लहान माणसंही शिस्तीने वागायला लागतात. अगर आपके घर का चौकीदार ही अच्छा, म्हणजे मालक चांगला असेल तर चौकीदार दारू पीत नाही. मालकच जरा रात्री दारू पिऊन असेल तर चौकीदार म्हणतो मालक पी की आता मी काय करू. तर तशा पद्धतीचं हे आहे. आमचा कुटुंब प्रमुख इतका शिस्तीचा आहे, इतका व्यवहारी आहे, इतका वक्तशीर आहे की त्याच्यामुळे आमच्या कुणाचाच नियम मोडायचं धाडस होत नाही. त्यांनी आणि ते काही बसवून सांगत नाहीत की तुम्ही असं करावर का, तुम्ही आता हे करा, तुम्ही या पद्धतीने वागा. ते बघूनच आपोआप आम्हाला असं वाटतं की असं आपण वागलंच पाहिजे. म्हणजे ज्या त्यांचं प्लॅनिंग ज्या पद्धतीचं असतं की रंगीत तालमीला सुद्धा 6-6 महिने आधी थिएटर त्यांनी बुक करून ठेवलं होतं.
त्याच्या वेळा, मग कुठल्या दिवशी कॉस्ट्युम होईल, कुठल्या दिवशी मेकअप होईल, कुठल्या दिवशी संगीत होईल, एवढं प्लॅनिंग जर आपल्या समोर येतं तर आपल्याला काय फक्त त्या ह्याच्यावरती चालायचं आहे. त्याच्यामुळे अभिनेता म्हणून तर ते काय आहेत हे मी काही नव्याने सांगायला नको, ज्या पद्धतीचे ते आहेत. पण निर्माता म्हणून अतिशय वक्तशीर आहेत, पाहिजे तिथे काळजी घेणारे आहेत, पाहिजे तिथे शिस्त लावणारे आहेत, पाहिजे तिथे टोमणा मारून समोरच्याला जागेवर आणणारे आहेत. ह्या सगळ्या भूमिका ते अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडतात. जसं दामले सरांबद्दल मी विचारलं तसंच प्रसाद दादाबद्दल काय सांगतो? प्रसाद दिग्दर्शक म्हणून तो कसा आहे? अमोल खूप चांगले दिवस गेले. मी चांगला देऊ शकेल असं हा याकरता म्हटलं. ॲक्च्युली मी या नाटकाच्या ग्रुपमध्ये खूप लेट जॉईन झालो आणि पहिलं रिडिंग ऑफकोर्स प्रसाद सरांसमोरच होतं. थोडंसं दडपण होतंच ऑफकोर्स, कारण तशी आमची काही पर्सनली ओळख नव्हती, त्यामुळे त्यांच्यासमोर वाचताना पहिले दडपण होतं आणि त्यांनी जेव्हा मला सिलेक्ट केलं त्यानंतर ते दडपण वाढलं खरं तर. आणि ते फार शिस्तीत आहेत, पण मला त्यांचं एक गोष्ट फार आवडली. बऱ्याचदा दिग्दर्शकांचं काय असतं की ते सांगतील त्याप्रमाणे केलं पाहिजे किंवा घडलं पाहिजे असा बऱ्याचदा त्यांचा अट्टास असतो. पण ह्या बाबतीत प्रसाद सरांचं म्हणणं असं होतं की मी हे तुला दाखवलं, हे तू तुझ्या पद्धतीने कर. तर हे मला फार आवडलं, कारण हे एकदा हे स्वातंत्र्य ॲक्टरला मिळालं ना की मग तो खुलत जातो किंवा इम्प्रोव्हायझेशनला वगैरे मजा येत जाते. त्यामुळे मला ते फार आवडतं. नाही, बरोबर आहे, तू म्हणलास ते. कारण मी स्वतः सुद्धा ते एक्सपिरियन्स केलं. म्हणजे मी प्रायोगिक नाटक करत असताना आमचा दिग्दर्शक आम्हाला सांगायचं की तुम्हाला जे येतंय ते तुम्ही करा, कारण तुम्ही त्याच्यात कम्फर्टेबल असतो, आपण आणखीन ओपनली ते करू शकतो. आणि मग नंतर दिग्दर्शक सांगतो. सो खूप छान होतं. तर संकर्षण, तू एक कविता लिहिली आहेस या नाटकात आणि त्याचं गाणं झालं आहे. तर तुझ्या इन्स्टा पेजवरती आम्ही एक व्हिडिओ बघितला होता दामले सरांसोबत, तू गात होतास. तर काय गंमत आहे त्या कवितेची? आणि तू स्वतः गायलंस ते उत्तम. म्हणजे प्रशांत सर त्यांच्या नाटकात स्वतः गातातच, पण यात तुम्ही उत्तम गायलंस. काय सांगशील त्याला? काय तर ती माझी खूपच मनापासूनची आवड आहे की शब्दांमध्ये काहीतरी व्यक्त व्हायचं किंवा मांडायचं. सोपी साधी सिच्युएशन होती की गौरव आधी तिची वाट बघतोय आणि ती येत नाही, म्हणून मी माझ्या ध्वनीमध्ये सुद्धा नव्हतं की याचं गाणं होईल. म्हणून मी अगदी सिम्पल लिहिलं होतं की तो म्हणतो की खरंच कविता लिहिली आणि ती म्हणते आता बोर नको करून झोपायचं आहे, तो ऐक नाही अजून मुली. आणि मग ते सुरू होतं की त्याच जागी ठरल्या वेळी वाटलं होतं येशील, मागून डोळे झाकून माझे ओळख बरं म्हणशील. पण जेव्हा हे वाचनात आलं, तालमीच्या काही दिवसानंतर सर असं म्हणाले की याचं गाणं करू ना आपण, की आता म्युझिक करत आहे तर मग याचं गाणं करू. तर मला ते खूप सरप्रायझिंग होतं माझ्यासाठी की अरे मग हे गाणं मग मी हळूच मग सर हे आपण रेकॉर्ड कोणाच्या आवाजात करायचं, गायचं की तू, असं ते म्हणाले. तर मला ते खूप छान वाटलं की अरे ज्या पद्धतीची त्यांची धाटणी आहे तर त्यांनी निर्मिती करताना सुद्धा नाटकाची त्याच धाटणीचा विचार केला आहे. तर म्हणजे प्रशांत दामले फॅन फाउंडेशनचं आणि प्रसादोकचं मिळून हे नाटक असल्यामुळे ह्या नाटकावरती छाप त्या दोघांची खूप आहे. आणि फक्त पुन्हा एकावर नाही तर नाटकाच्या शैलीवर आहे, नाटकाच्या सादरीकरणात आहे, प्रत्येकाच्या कामात आहे, डायलॉग डिलिव्हरीत आहे आणि नाटकाच्या कंटेंटमध्ये आहे. आणि तशीच ती छाप या गाण्यामध्ये आणि त्या कवितेवरती आहे. आणि पत्की काकांचं म्युझिक म्हटल्यानंतर काय म्हणजे वादळवाट का आपण नावं घ्यावीत तेवढी कमी आहे. तेवढ्या सहज सोप्या चाली की ज्या पटकन लोकांना कळतात आणि गुणगुणावेसे वाटतात. मग त्यांनी ते अगदी छान सोप्या पद्धतीने की जरा तू एखादी ओळ बोलली. हो अगदी क्लायमॅक्स पर्यंत आहे. हो आहे. मी फक्त तुम्हाला सिच्युएशन सांगतो ज्यांनी नाटक पाहिलं नसेल त्यांच्यासाठी, आणि जे पाहणार आहेत त्यांनी मग उरलेला त्या गाण्याचा जो अर्धा भाग आहे लोकांनी बघायला यावं म्हणून तो एक ओळ. करेक्ट. तर त्याच जागी ठरल्या वेळी वाटलं होतं येशील, मागून डोळे झाकून माझे ओळख बरं म्हणशील, मग मी न ओळखल्याचं नाटक थोडं करीन, विचार केल्यासारखं करून पटकन हात धरीन, डोळे उघडून फक्त तुला डोळे भरून पाहीन, मिठीत तुला घेऊन सगळं जग विसरून जाईन, जग विसरून जाईन. अशी ती कविता आहे जिचं दामले सरांच्या आयडियामुळे आणि पत्की काकांच्या संगीतामुळे गाणं. तुम्हाला या गाण्याचा पूर्ण एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच नाटक बघायला या. मला माहिती आहे, खात्री आहे की असं एक झलक बघितल्यानंतर तर असं होणारच की आता मला हे बघायचं आहे आणि मला ऐकायचं आहे प्रत्यक्ष येऊन. आता मी पुन्हा एकदा तुम्हाला दोघांनाही म्हणते की 75 प्रयोग झालेले आहेत. पुन्हा
मोठा प्रवास केला, अजून बराच मोठा प्रवास करायचा आहे. 100व्या प्रयोगाकडे वाटचाल आहे आणि 100वा प्रयोगही हाऊसफुल होणार आहे. मी प्रेक्षकांना सांगितलंय, माझं ऐकतील कदाचित. क्या बात आहे. आणि 75वा प्रयोग खूप मस्त झाला होता, खूप छान झाला होता. इथून 75 नंतरचे सगळे 100व्या प्रयोगापर्यंतचे सगळे प्रयोग हाऊसफुल, पुढचेही सगळे होतील हाऊसफुल. तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑल द बेस्ट. तुम्ही काय सांगाल इथपर्यंतच्या प्रवासात? गमतीशीर आहे. मी परत म्हणालो तसं सहज पडलं दंडवत घडलं ते लिहिलं काय, पण नाटक ही प्रशांत दामलेंच्या भाषेत सांगितलं तर ही टीमवर्कची गोष्ट आहे. ते कुण्या एकाचं काम नाही. कुण्या एकामुळे नाटक आवडत नाही आणि कुण्या एकामुळे नाटक आवडत नाही असंही नाही. ते सगळ्यांचं असतं. आमच्या तर नाटकात तू पाहिलं की बॅकस्टेजच्या मंडळींनाही तर एव्हरीबडी त्याच्याविषयी निगडीत प्रत्येकजण तितकीच मेहनत घेत असतो. आमचं सेतू ॲडव्हर्टाइजमेंट आहे किंवा पुणे टॉकीज आहे, प्रशांत दामले फॅन फाउंडेशन आहे, आम्ही 4 कलाकार आहोत, आमची बॅकस्टेजची मंडळी आहे, आमचं दिग्दर्शक आहे, सगळेजण. त्याच्यामुळे माझ्यासाठी हे स्वप्न होते की मी काहीतरी लिहिलं आणि त्याचे 75. मला तुला खोटं नाही सांगत, जेव्हा या नाटकाच्या पहिल्या प्रयोगासाठी पुण्याला बस निघाली ना, तर मी बसकडे असं आतून शांतपणे बघत होतो. तर मला असं वाटलं यार आपण लिहून उपद्व्याप केला म्हणून ही बस निघाली आहे पुण्याला. मला ते खूप छान वाटलं होतं की अरे आपण काहीतरी लिहिलं त्याच्याभोवती सगळं आणि एक बस चालली आता या नाटकाचा प्रयोग करायला. ही किती म्हणजे छोटी गोष्ट आहे पण महत्वाची, पण ती त्या प्रत्येकाची आहे जो या नाटकाशी निगडीत आहे. त्याच्यामुळे 75 प्रयोगाचं क्रेडिट आमच्या सगळ्यांचं आहे, इक्वली सगळ्यांचं आहे, काम करणाऱ्यापासून ते बॅकस्टेजपर्यंत. राहिला प्रश्न 100व्या प्रयोगाचा, तेही परत स्वप्न होत आहे आणि होतील, छान प्रयोग होतील. आम्ही खूप मनापासून मेहनत करतोय लोकांना एंटरटेन करायचा. ते निश्चित लोकांपर्यंत पोहोचतंय कारण ज्या पद्धतीचे रिॲक्शन्स येत आहेत असं वाटतं की त्यांना ते आवडते आणि ते पुढे पुढे पसरत जाते. तर 100, 200, 500ही व्हावे अशी पण एक इच्छा आहे. कारण आमच्या निर्मात्याच्या नावावरती खूप प्रयोगांचा विक्रम आहे. त्यांच्या ज्या छत्रछायाखाली आम्ही हे प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरतीही जर काही शेचा आकडा लागला तर आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच आहोत. त्याच्यामुळे निश्चित चांगले प्रयोग होतील. थँक्यू सो मच. संकर्षण म्हणाला त्याप्रमाणे सगळ्यांची मेहनत आहेच आणि हा प्रवास आमचं नाटक जसं चुरचुरीत आहे तसाच चुरचुरीत प्रवास होता आणि अजूनही त्याच पद्धतीने चाललेला आहे. कारण सगळेच बॅकस्टेजपासून सगळेच एनर्जेटिक आहेत. मुळात आमचे निर्माते जे आहेत ते प्रचंड एनर्जेटिक आहेत. ज्या पद्धतीने आमचे प्रयोग लागत आहेत लॉकडाऊन नंतर सुद्धा. तर आणि लॉकडाऊन नंतर सगळ्यात पहिले आमच्या प्रयोगाने नाटकांची सुरुवात झाली. तर त्या पद्धतीनेच आमचे सगळा प्रवास चुरचुरीत होत आहे. नक्कीच या नाटकाचे 500 काय 1000 प्रयोग होऊ देत आणि असंच प्रत्येक स्पेशल प्रयोगाला मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला मिळू देत, हे पण मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि तुम्हाला दोघांनाही ऑल द बेस्ट पुढच्या सगळ्या प्रवासासाठी आणि कॉंग्रॅच्युलेशन्स परत एकदा आणि थँक्यू सो मच मला वेळ दिल्याबद्दल. परत एक तुमच्या चॅनलला शुभेच्छा. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. या नाटकाचा प्रयोग पाहून आल्यानंतर यातल्या कलाकारांची धमाल गप्पा मारल्यावर व्हायरल पोरगीतर्फे मी या सगळ्यांना एक छोटीशी भेटवस्तू दिली आणि आम्ही थोडीशी धमालही केली. चला तर मग बघूयात ती धमाल. तर इतका सुंदर एपिसोड झालेला आहे नाटक या सेगमेंटचा आणि आता मी या तू म्हणशील तसं या फ्रेश टीमसाठी नाटक कडून एक छोटंसं गिफ्ट देणार आहे. सो क्या बात आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. आमची शेट या ना. हे काही उगाच सांगितलं मग मी एके दिवशी हे करेन ना इकडं. माझी खात्री आहे तुम्हाला आवडेल. तुम्ही उघडून बघितलं तरी चालेल, असं काही नाही. ग्रेट. क्या बात आहे. व्हायरल पोरगी किती गोड आहे. हे खूप गोड आहे. क्या बात आहे अमोल. खूप गोड. आव. थँक्यू सो मच. खूप गोड आहे. ऑल द व्हेरी बेस्ट फॉर व्हायरल पोरगी. येस, थँक्यू सो मच. आणि खूप गोड आहे यार. आमचे स्पॉन्सर्स आहेत सोल क्राफ्ट, सुरभी टेकवडे यांचं बुटीक आहे. सो त्यांच्यातर्फे प्रिया आणि भक्तीला एक गिफ्ट देते. क्या बात है. थँक्यू.
आणि हे आवडलं तर फ्लॉन्ट करा नक्कीच Oh, yes, Instaवरती. नक्की नक्की तिला Thank you, टॅग Soul करायला Craft. विसरू नका. येस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि माझ्यासाठी पुस्तक आणि आणि या नाटकाचे लेखक आणि या नाटकात अभिनय करणारे, एनर्जीचं दुकान असणारे संकर्षण खराडे यांच्यासाठी मी हे स्पेशल थँक्यू सो मच. गिफ्ट दिलेलं आहे. थँक्यू नेहा. तुला आवडलं तर नक्की टॅग कर आमच्या पेजला मला आणि सांग मला आवडतंय का. नक्की. आणि थँक्यू. ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू सो मच. खूप मस्त प्रयोग करा. मग कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड मला सांगायला विसरू नका. कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा. आणि हो, मित्रमैत्रिणींसोबत शेअर सुद्धा करा. आणि काका काकू, आजी आजोबा तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि इथून पुढे व्यावसायिक नाटकच नाही तर प्रायोगिक नाटक, दीर्घांक, एकांकिका या अशा सगळ्या कलाकृतीतल्या कलाकारांना त्यांच्या या कलाकृतींबद्दल काय म्हणायचंय हे तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा बघत राहा नाटक नाटक हा सेगमेंट. हां, पण पुढचा एपिसोड जर तुम्हाला कधी अपलोड झालाय हे कळावं असं वाटत असेल तर बेल आयकॉनवरती प्रेस करा. म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल पुढचा एपिसोड अपलोड झाल्यावरती. काय मग पुन्हा भेटूयात पुढच्या एपिसोडला. तोपर्यंत नाटक पाहत राहा आणि नाटक जगत राहा. नमस्कार.